मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. चला मुलांनो, आज आपण कविता 5वी डराव डराव ही पाहणार आहोत. मुलांनो, आज आपण पावसाची कविता पाहणार आहोत. आणि पाऊस पडला की आपल्याला सगळीकडं ओलं ओलं, सगळीकडं छान वातावरण हिरवगार होऊन जातं, हो की नाही. आणि आपल्याला कोण कोण दिसतं बरं? पक्षी, प्राणी वेगवेगळे पाहायला मिळतात. मोर आनंदाने नाचू लागतो. त्याच्यानंतर कोण दिसतं आणखीन आपल्याला? सांगा बरं. गोगलगाय, स्नेल, हो की नाही. आणखीन कोण दिसतं बरं? बेडूक म्हणजेच कोण? फ्रॉग, हो की नाही. सगळ्यांना माहितीच असेल. आणि ह्या बेडकाचीच म्हणजे या फ्रॉगचीच आज आपण कविता पाहणार आहोत. आधी आपण ही कविता वाचून घेऊ. चला वाचू म्हणूयात. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठूनी आला सांगा राव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव, आणिक थांबवा डराव डराव. ही कविता आहे ग.ह. पाटील यांची. ग.ह. पाटील यांचं पूर्ण नाव आहे गणेश हरी पाटील. यांची ही कविता आहे, ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर या चित्रात आपल्याला काय काय दिसत आहे? तर तळे दिसत आहे जे पावसामुळे तुडुंब भरले आहे. ढग दिसत आहेत. सगळीकडे हिरवळ आहे, झाडे आहेत. आणि खाली कोण दिसत आहे? इथं खालच्या साईडला एक मुलगी बसली आहे. तिच्या हातात काय आहे? होडी आहे. आणि तिच्या समोर एका खडकावर एक बेडूक म्हणजेच फ्रॉग बसला आहे. आणि इथं खाली काय आहे? छत्री म्हणजेच काय आहे ते? मशरूम, जे पावसामुळं तयार होत असतात. ते आत्ता आपल्याला या चित्रात सगळ्या दिसत आहेत. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. म्हणजे काय म्हणते ती मुलगी? आता ही मुलगी जी आहे ती बेडकाबरोबर बोलत आहे. आणि तिनं पावसात भिजतानाच तिला होडी करून त्या पाण्यामध्ये सोडायची आहे. मग ती बेडकाला काय म्हणतीये की तुम्ही का डराव डराव करत आहात? का ओरडता उगाच राव. तुम्ही का बरं ओरडत आहात? राव म्हणजेच काय? अहो किंवा राजे असं रिस्पेक्टफुली त्याला बोलत आहे. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठूनी आला सांगा नाव. म्हणजे कालपर्यंत तर तुम्ही आम्हाला दिसलाच नाहीत. म्हणजे बेडूक हा फक्त पावसाळ्यातच बघायला मिळतो, हो की नाही. आपल्याला इतर वेळेस बेडूक दिसत नाही. आणि पाऊस पडायला लागला की आपल्याला बेडूक दिसायला लागतात. म्हणून ती म्हणतीये कालपर्यंत तुमचा पत्ता आम्हाला नव्हता किंवा तुम्ही दिसतच नव्हतात. आणि आज अचानक कुठून आलात बरं? तुमचं नाव आम्हाला सांगा बरं. असं ती त्या बेडकाशी बोलत आहे. ही मुलगी त्या बेडकाशी संवाद साधत आहे. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. म्हणजेच काय? खूप पाऊस झाला आहे. धो धो पाऊस होणे, खूप पाऊस होणे. आणि तुडुंब भरला म्हणजे काठोकाठ भरला, पूर्ण भरलेला तलाव आहे. पाऊस पडल्यामुळं पूर्ण तलाव भरलेला आहे. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. आता आमची काय सुरुवात झाली आहे? पाऊस पडल्यावर सगळी लहान मुलं काय करतात? तर कागदाच्या होड्या बनवतात. आणि त्या होड्या पाण्यात सोडायला त्यांना फार आवडत असतं, हो की नाही. तसंच ती म्हणतीये की खूप पाऊस पडल्यामुळं आता तलाव पूर्ण भरलेले आहेत. आणि आता आमची काय करायला सुरुवात झालेली आहे? तर नाव बनवायला म्हणजेच होडी बनवायला. तलाव म्हणजे काय? पॉन्ड. आणि तुमची काय अशी ही डराव डराव चालू आहे बरं? असं ती मुलगी, ती गर्ल त्या फ्रॉगशी बोलत आहे. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय,
ही घ्या छत्री, ही घ्या नाव. पुढे ती मुलगी काय म्हणत आहे बेडकाला, की तुमचे डोळे किती मोठे आणि बटबटीत आहेत. बटबटीत म्हणजे मोठाले डोळे. ध्यान म्हणजे काय, रूप. आणि विचित्र तुमचे दिसतेरा. विचित्र म्हणजे काय, अजब किंवा चमत्कारिक असे डोळे. फनी किंवा स्ट्रेंज लुकिंग असे तुमचे डोळे आम्हाला दिसत आहेत. सांगा तुमच्या मनात काय, म्हणजे तुमच्या मनात तरी नक्की काय आहे ते आम्हाला सांगा. तुम्ही असे भिजू नका. मी तुम्हाला ही छत्री म्हणजेच काय इथं चित्रात दिली आहे की नाही, हे मशरूम जे आलेलं आहे त्याला आपण छत्री, छोटी छत्री असं म्हणतो की नाही. तर ती छत्री घ्या आणि मी केलेली जी नाव आहे ती घ्या. त्या नावेत बसा आणि तुम्ही तुमच्या घरी जा, तुमच्या गावाला जा, असं ती मुलगी त्या बेडकाला म्हणत आहे. तुमच्या मनात तरी नक्की काय आहे ते आम्हाला सांगा. जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव. आणि काय म्हणतीये ती पुढे, अहो बेडूकराव तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा. नि छत्री नि होडी ही तुम्ही घ्या आणि त्या होडीत बसून तुमच्या गावाला जा. आणि तुमचे डराव असे जे संगीत चालू आहे ते तुम्ही आता थांबवा, असं ती मुलगी त्या बेडकाशी संवाद साधत आहे, बोलत आहे. किती छान कविता आहे की नाही. सगळ्यांनी ती छान एकदा परत म्हणा.